सुंदरा मावशी घरात नाही आहेत का? नाही नाही, आहे ती घरातच आहे. आहेत ना? मग बाहेर काय येत नाही? नाही म्हणजे काही अडचण आहे का? हा, अहो खुद्द स्वामी आले त्यांना भेटायला आणि त्या येत नाहीत. एवढा अहंकार की स्वामींना भेटायला सुद्धा यायचं नाही. पाहिलं काय ते? हा, स्वामी एवढे अक्कलकोट वरून इथे आले, पण ह्या काही त्यांना भेटायला येत नाही. नाही नाही कपिलाताई, तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं? हा, कपिले, बस. ती आमची शिष्य आहे, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. पण स्वामी, सुंदरा मावशी बाहेर का येत नाहीयेत? आम्हाला कारण माहिती आहे, पण ते तुम्हाला आमच्या तोंडून नाही, तिच्याच तोंडून कळेल. हे घ्या सदाशिवराव, तुम्ही जसं म्हणले तसं. अहो काय चाललंय हे? पहिले यांना बाजूला करा. बाजूला अरे बाजू हो, बाजू हो, मागा हो, मागा. असं काय करताय तुम्ही? कारण मला माहितीये या पादुका स्वामींच्या नाहीत. तुमच्या सारख्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांना आयुष्यभरात स्वामींच्या पादुका मिळणार नाहीत, कारण तुमची तेवढी पुण्याई नसते. आणि तुम्ही या पादुकांना स्वामींच्या पादुका म्हणताय. एवढं संबोधलं म्हणूनच या पादुका पवित्र झाल्यात, परंतु तुमच्या स्पर्शाने त्यांना विटाळ लागलाय. म्हणून या पादुका आता शुद्ध करावं लागणार. नाही अहो, त्याची काही गरज नाहीये. या पादुका आम्हाला स्वामींनी. बस, एक शब्दही बोलू नकोस. यांना बाजूला कर रे. ये, हो मागं, हो मागं. अरे काय करतोस हे? ठीक आहे, तुम्हाला जर इतकाच आक्षेप असेल तर आम्ही या पादुका घेऊन जातो. थांब, तिथंच थांब, पुढे येऊ नकोस. काय करते? आता या पादुका विहिरीत सोडून देणार, म्हणजे यांचा अपमानही होणार नाही आणि विटाळही होणार नाही. पादुकांची पाड्यावरच्या हिरीच्या बाजूला स्थापना करून मंदिर उभारायचंय, तेव्हाच पाणी येणार. पादुकाच पाण्यात सोडल्या गेल्या तर पुढचं काहीच घडणार नाही. हो हो, असं करू नका. बस, पुढे येऊ नकोस. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, इथंच काम तमाम करीन तो. स्वामी, माझं घर पवित्र झालं, मी धन्य झालो. तुमचे चरण इथे लागले, हेच माझं भाग्य.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आहार माझ्या बहिणीच्या हातचा. दादा, पाद्यपूजा झाली, पण सुंदरा मावशी काही अजून आल्या नाहीत. पाहिलं काय ते? स्वामी, अहो कसं सहन करताय तुम्ही एवढं सगळं? शिव शंकर शंभा. माझ्या हातावरची खूण बघताय ना, जन्म खूण आहे. अशी शंखासारखी कशी काय, आश्चर्य वाटलं असेल. खरं सांगू का, तर लहानपणापासून मलाही हाच प्रश्न पडला. लोक हसायचे, विचारायचे, पण पण कधी याचं रहस्य कळलंच नाही. काय ना बाळा, देव जेव्हा माणसाला या पृथ्वीवर पाठवतो तेव्हा रिकाम्या हाताने पाठवत नाही. कुणाला बुद्धी देतो, कुणाला करुणा, तर कुणाला एखादी निशाणी देतो. पण या प्रत्येक देणगी मागे काही ना काही प्रयोजन असतं आणि याचा अर्थ कधी उलगडणार ती वेळ सुद्धा देवच ठरवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं. आजपर्यंत मला वाटायचं की हे सगळं उगाचच घडतंय. काय त्यावेळी आपला त्याचा अर्थ कळत नाही, पण ज्यावेळी तो अर्थ उलगडतो तो आपल्या जीवनाचा अर्थ बनतो. कदाचित म्हणूनच माझ्या आयुष्यात काहीतरी विचित्र, अनाकलनीय गोष्टी घडतात. मागचे कित्येक रात्री मला ना अर्धवट स्वप्न पडतात. म्हणजे अर्धवट बांधलेली विहीर ओळखीची वाटते, पण कळत नाही. तो विहिरी जवळचा प्रकाश, तो प्रकाश नक्की कसला आहे मला काहीच कळत नाही. उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय, पण उत्तर मिळतच नाहीये. बाळा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला की उत्तर सापडतच. आणि कोणास ठाऊक, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आजच मिळतील. आज म्हणजे आजच. हे सगळं स्वामींच्या आवडीचं आहे. हो, सुंदराला माहितीये की स्वामींना काय काय आवडतं ते. आणि हा सगळा स्वयंपाक तिने स्वतःच्या हाताने केलाय. अहो पण मग सुंदरा मावशी स्वतःच का नाही आल्या स्वामींना नैवेद्य अर्पण करायला? क्षमा करा स्वामी, मी अनवधानाने बोलून गेलो. स्वामी, भोजन ग्रहण करा. हे स्वामी का निघून गेले? धोंडबुवा, अहो चिडणार नाही तर काय आहे? हा, सांगा ना. अहो स्वामी इथे अक्कलकोट वरून आले आणि सुंदरा मावशी काय त्यांच्या समोर आल्याच नाही. अहो एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाला ताटकळत ठेवणं शोभतं का त्यांना? कोणीही चिडेल याच्या जागी. काय हो गायत्री, बरोबर ना? आणि स्वामी जिथे थांबत नाहीत तिथे आम्हीही थांबणार नाही, कळलं? चला. हे बघा, आमचा अण्णावरती अजिबात राग नाहीये. आम्हाला अण्णाचा अपमान करायचा नाहीये. अहो पण स्वामीच इथून निघून गेले
मग आमच्या घशाखाली अन्न कसं उतरेल? माफ करा. कृपा करून जाऊ नका. मी जातो आणि स्वामींना घेऊन येतो. थांबा, असं नका करू. सदाशिव साहेब, असं करू नका. आम्ही तुमचे हात जोडते, तुमच्या पाया पडते. असं करू नका. अहो, ही आमची शेवटची आशा आहे. असं करू नका. अहो आम्ही खोट नाही बोलत. अहो या पादुका स्वामीने दिल्या होत्या, पुण्याच्या कामासाठी दिल्या होत्या. असं नका करू. ऐका माझं. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा करा, पण त्या पादुकांना काय नका करू. ह्या पादुका माझा जीव आहे. तो स्वामींनी लय विश्वास ठेवून दिल्यात या पादुका मला भाड्यावरचा पाण्याचा विषय संपावा म्हणून. हे बास करा ही तुमची नाटकं. खूप झाली आणि लांब हो. चाल. थांबा, मी हात जोडते. असं नका करू. ये मागे हो म्हटलं ना. हात लावण्याची हिंमत करू नको मला, नाही तर तोडून टाकेल. अंजली, नाही. आणि ह्या गेल्या पादुका पवित्र व्हायला. स्वामी, माझ्या पादुका सगळं गेलं. अंजली, सावर स्वतःला. स्वामी बघताय सगळं. आणि तुम्ही ते ग, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा डाव मला चांगलाच कळलाय. स्वामींच्या पादुका असं म्हणून लोकांना दर्शनाला बोलवायचंय, आणि मग लोक दर्शनाला येणार आणि सोबत पैसा, नारळ आणि शिदा घेऊन येणार. मग काय, तुम्ही तुमचा धंदा सुरू करणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सदाशिवराव जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत या गावात असला फसवा प्रकार होऊन देणार नाही. आणि हो, असे उद्योग करायचे परत मनात विचार सुद्धा आणू नका, नाही तर याचे वाईट परिणाम होतील. स्वामी, तुम्ही या पादुका मला लय विश्वासाने दिल्या होत्या, आणि मी त्यांना नाही सांभाळू शकले. सगळं गमावून बसली मी. आता मी स्वामींना काय तोंड दाखवू? माझं स्वप्न कसं पूर्ण होणार? भाड्यावरचा पाण्याचा विषय कसा सुटणार? आपल्या पाण्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, मारहाण. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. सगळ्यांनाच ती पायपीट जपत नाही. स्वामी, तुम्ही मला या पादुका एका चांगल्या कामासाठी दिल्या होत्या, आणि माझ्याकडून त्या हिरावून घेतल्या गेल्या. काय करायचं मी आता? तुमच्याशिवाय मला कोणाचाही आधार नाहीये. ह्या पादुका आता तुम्हीच परत मिळवून द्या स्वामी. स्वामींची इच्छा असेल तर पाणी बी येईल आणि न्याय बी होईल. तथास्तु. काही म्हणालात का बाबा? काय नाही,
ठेव ती गोणी खाली. हे पाहतोस, येथे अनेक जणांच्या वाटा येऊन मिळतात, पण कुणाला कळते नाही की कुणाच्या प्रार्थनेला कुठून उत्तर येता येते. आज का कुणाच ठाऊक पण काहीतरी वेगळंच वाटतंय. जेव्हा मनातून केलेली प्रार्थना योग्य वेळ इथे येते तेव्हा उत्तर शब्दात नसतं, ते घटनेत उतरलेलं असतं. जेव्हा कार्य पूर्णतेच्या उंबरठ्यावर येतं तेव्हा देव चिन्ह मागे घेतो आणि विश्वासाला पुढे पाठवतो. मानव, एक माणूस ऐवज घ्यायला इथे येणार आहे. आता आम्ही काही एकमेकांना ओळखत नाही, पण माझी ओळख पटावी म्हणून मी असा एक निरोप पाठवला होता की मी हातात लाल वस्त्र घेऊन उभा राहील, म्हणजे तुम्हाला ओळखू शकेल. आता काय ना बाळा, माझ्यात तेवढे त्राण उरले नाही आहेत की मी आता उभा राहू शकेन इथे. तर तू हातात लाल वस्त्र घेऊन उभा राहशील का? चालेल ना बाबा. हे घे. योग जुळतोय, वेळ, व्यक्ती आणि कार्य सगळे एकत्र येते. स्वामी, मी कुठं कमी पडतीये? इतकी वर्ष झाली धीर धरला, सगळ्यांसाठी मागितलं, पण आज माझं मन थकलंय. लोकांचा अपमान सहन केला, स्वप्नाला हसणं सहन केला, पण मागे नाही हटले म्या. पण आज मला लय भीती वाटतेय. मला एक संकेत द्या स्वामी, एक छोटस चिन्ह द्या. हा संघर्ष व्यर्थ नाही ना जाणार. एक संकेत द्या स्वामी. अंजली, अडथळ्यांचे चढ पार केल्याशिवाय यशाचं शिखर गाठता येत नाही. पण हरू नकोस. जिसके इरादे नेक होते हैं उसके साथ हम खड़े होते हैं, और जिसके साथ हम खड़े होते हैं उसके सारे सपने पूरे होते हैं.